त्याची नोंद घेतली जाणार नाही। त्यामुळे प्रेक्षकांना कळवण्यात येते की उद्यापासून जो लकी ड्रॉचा विजेता होईल तो विजेता 9 वाजेच्या आतपर्यंत जो नोंद करेल तोच विजेता राहील। 9 वाजेच्या नंतर कुठल्याही प्रेक्षकाची नोंद केली जाणार नाही लकी ड्रॉ साठी। त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आपण काही करून 9च्या आत या वडकी प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी यायचंय। शिवराजनगरचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण टॉस उडवण्यासाठी यायचे। यानंतर होणारा सामना बाजारमाळा व्हाईट वॉर्स वर्सेस शिवराजनगर। प्रत्येक टीमला विनंती आहे ज्यावेळी टॉस उडवला जाईल त्यानंतर आपल्या संघातील प्लेयर साठी एनर्जी ड्रिंक घेऊन जायचे। याचे सौजन्य विशाल मोडक यांनी आपल्यासाठी एनर्जी ठेवलेली आहे त्यामुळे त्या प्रत्येक खेळाडूने त्याचा आस्वाद घ्यायचा आहे। यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस शिवराजनगर यांनी जिंकलेला आहे। त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतलाय। अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाटील वॉरियर संघाने बनवल्यात 32 धावा तर विजयासाठी 33 धावांचं टार्गेट। अमित मोडक गोलंदाजीसाठी सज्ज आहेत। पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी आपण पाहूया नो बॉल, पंच नक्कीच घोषित करतायत। अवांतर धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलं, 1 धावा आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत। हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, वाऱ्याच्या वेगात चेंडू पकडलाय, फील्ड केलाय आणि तदनंतर फेकही सुरेख, तोपर्यंत चेंडू डॉट। हा चेंडू देखील समोरच्या दिशेने, इथे देखील नो बॉल, पंचांचा इशारा आलाय, अर्थात अवांतर स्वरूपात 1 धाव येईल। धावफलकावरती 2 धावा ज्या पूर्णपणे पाहायला मिळतील। हा चेंडू आडव्या बॅटने, इथे फार मोठी दरी, परफेक्ट गॅप, परंतु तिथे क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत 2 धावा इथं देखील वसूल केल्या जात आहेत। धावफलक 2च्या मदतीने 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे। 29 धावा 22 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या आहेत। हा चेंडू देखील समोरच्या दिशेने पाहावा आणि पाहत राहावं, चेंडू आक्रमक रूपात जातोय सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा षटकार। धावफलक पुढे सरसावेल। समीर शेवाळे ऑन स्ट्राईक आहेत, इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आक्रमण करतायत। खरं तर वडकी गावचं जुनं जागतं नाव आहे, अक्षरशः 2 ते 3 वर्षापूर्वीचा काळ आठवा या खेळाडूने, वडकी गावचं 5 वर्षापूर्वीचा काळ आठवा या खेळाडूने नक्कीच वडकी गावचं क्रिकेट गाजवून सोडलं होतं आणि ह्याही मैदानावरती आपल्या नावाचा डंका वाजवतोय। जबरदस्त खेळ समीर यांचा देखील पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा एकदा अमित सज्ज होत आहेत। 11 धावा धावफलकावरती आहेत। हा चेंडू देखील समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्रामध्ये अडवला जातोय,
इथं देखील डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. अजून एक चेंडू उर्वरित आहे या षटकाचा. 19 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास. इथे चेंडू डॉट येतोय. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा आहेत. यानंतर जो सामना होणार आहे बाजारमाळा व्हाईट वॉर्स, आपल्याला विनंती आहे की आपण मॅच झाल्याच्या नंतर क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला ताबा घ्यायचा आहे. आजच्या मॅचचा टायमिंग खूप लेट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे ही मॅच झाल्याच्या नंतर आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथं देखील चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने. वन ऑफ द मॅक्सिमम बिग सिक्सर. 6 रन. धावफलक पुढे जाते. 17 धावा आहेत. शेवटचे 16 चेंडू बनवायच्या. 16 धावा. हा चेंडू देखील आडव्या बॅटने. इथं देखील हवाई सफर. बिग ब्लास्ट षटकार. समीर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घोंगावतंय आणि आता पूर्वीचे दिवस पुन्हा एकदा आठवायला सुरुवात. पूर्वीच्या क्रिकेटला मात्र पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम समीर मैदानाच्या आतमध्ये करतायत. काय फटकेबाजी आहे. या अगोदर एक षटकार खेळला तर नंतर एक सन्मानजनक स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. 24 धावा आहेत. 14 चेंडू 9 बनवायचे आहेत. 10 चेंडू 22 धाव्यांची खेळी समीर यांची नक्कीच पाहायला मिळते. अनिकेत 2 चेंडू खेळलेत. 0 आहेत. 0 विश्वाची निर्मिती करावी लागेल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे टिपला जाईल. झेल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून असेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने. तिथे झेल टिपला जाईल. आता मात्र परतावं लागेल. फलंदाज होते वाच. शेवटचे 13 चेंडू बनवायचे. 8 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण. गोलंदाजांनी जर अजूनही जादुई कामगिरी केली तर हा सामना विजयी करू शकतात पाटील वॉरियर्स, परंतु कामगिरी बजवावी लागेल. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं जाता. इथे लढावं लागेल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू दाखल होतो. 1 धाव इथे देखील येईल. धावफलकावरती 26 धावा. शेवटचे आता 12 चेंडू बनवायचे. 7 धावा. लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेता कोण ठरणार यानंतर अजून एक मॅच आणि त्यानंतर निकाल देखील आपल्या सर्वांच्या समोर आला जाईल. क्रिकेट रसिकांसाठी असणारी सुवर्ण संधी. 1000 रुपयाचं रोख प्राइस, त्याचप्रमाणे मानाची ट्रॉफी. कोण ठरणार आजच्या दिवसभराचा दावेदार, तिसऱ्या दिवसाचा दावेदार, यासाठी नक्की सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काही क्षणाभरी त्याचा देखील निर्णय आला जाईल. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 3 अजय मोड गोलंदाजीच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावफलक 7 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 33 धावा आहेत आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. सामना संपलेला आहे आणि या सामन्यावरती विजय नक्कीच धारण करतील. विजय पतक फडकवताना पाहायला मिळतील वडकी गावठाण चॅलेंजर्स. खूप खूप असं अभिनंदन. चला बाजारमाळा व्हाईट वॉर्स, काळूरामजी मोडक, आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावायचंय.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतो. एक जबरदस्त खेळ करत संघाला विजय मिळवून देणारा समीर शेवाळे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओल्ड इज गोल्ड, समीर शेवाळे. चला, शिवराजानगर टायटन्स पिंटू शेट मोडक आपल्या फलंदाजांना आतमध्ये पाठवा. त्याचप्रमाणे बाजारमाळा व्हाईट हाऊसचे कॅप्टन आपल्याला विनंती, आपण बी मैदानावर बॉल चेक करण्यासाठी यायचंय. बाकीच्या प्लेयरने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आज जे सामना पार पडलेत त्याचप्रमाणे या आधीच्या 2 दिवशी जे सामना पार पडलेत, या 3 दिवसाचं पॉइंट टेबल उद्या आपल्याला कॅप्टन ग्रुप वर भेटले जाईल. त्यामुळे प्रत्येक कॅप्टनला विनंती आहे, जे कॅप्टन ग्रुप वरती जे पॉइंट टेबल भेटले जाईल ते आपल्या टीमचा जो ग्रुप केलाय त्या ग्रुपवर तुम्ही पाठवून ठेवा. कुठल्याही खेळाडूला विनंती आहे की आयोजकांना मेसेज किंवा इथे येऊन विचारू नका पॉइंट टेबल की आमचे पॉइंट किती झालेत. ते ज्या मॅचेस या 3 दिवसात पार पाडल्यात त्या मॅचेसचे पॉइंट टेबल उद्या तुम्हाला कॅप्टन ग्रुपवरती भेटले जाईल. त्यामुळे कॅप्टनला विनंती आहे की आपण आपल्या संघातील खेळाडूंना किंवा आपण जो ग्रुप केला असेल आपल्या टीमला तर ते पॉइंट टेबल त्या ग्रुपवर पाठवायचे. लेन्सी प्ले सामन्याला होते सुरुवात. आजच्या दिवसभरामधली शेवटची मॅच शिवराधानगर टायटन्स विरोधामध्ये बाजारेमाळा व्हाईट हॉर्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, सुनील आणि स्वप्नील. तर गोलंदाजी मार्कवर सूरज मोडक. पहिला चेंडू आडवा बॅटने डीप स्क्वेअरले खेळून काढलाय. एक बुलंदी प्रहार, चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा फरार, चालन चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्रीच्या बाहेर ज्यावेळेस बॉल जाईल तर बॉल आतमध्ये लवकरात लवकर घेण्यासाठी मदत करायची आहे. 4 धावसंख्येने संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडतायत सुनील. कमालीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलं, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट चांगला होतो. इथे सुरुवात तर लाजवाब आहे. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक आता देखील तिथे तैनात असतील. क्षेत्ररक्षण अगदी लाजवाब होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. हा देखील चेंडू पुढे सरसावत आक्रमण तर आहे. बिग हिट, बिग फायर, षटकार. सुनील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावते आणि पहिल्याच षटकामध्ये इथे आक्रमण करताना पाहायला मिळेल. सूरज वरती होते आक्रमण. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवतोय. डाव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहील. व्हाईट बॉल. धावफलकावरती 13 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमकता तर आहे. एक टप्पा खात हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चालन चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उचलला जातोय. सूरज वरती होते आक्रमण सुनीलच्या बॅटमधून. 4 चेंडू 17 धावांची खेळी सुनीलची देखील पाहायला मिळते.
हा देखील चेंडू डाव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल. अवांतर चेंडू येईल. इथं देखील आक्रमण आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. 22 धावा धावफलकावरती आहेत तर 5 चेंडू 20 धाव्यांची खेळी सुनीलची नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त खेळतोय. चांगली सुरुवात. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. इथं देखील चौकार जो येताना पाहायला मिळेल. लागोपाठचा तिसराही चौकार येईल. षटक संपते. पहिलं धावफलकावरती 26. या आधी जो सामना झालाय त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅचचा जो किताब दिला जातोय तो समीर शेवाळे या प्लेयरला जे किताब देतील ते आज ज्यांचा जन्मदिवस असे अमितजी मोडक यांना विनंती आहे की आपण अमितजी मोडक यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचंय आणि यांच्या सौजन्याने अमित मोडक मॅन ऑफ द मॅचचं जे सौजन्य दिले ते अमितजी मोडक आणि सुशांत लडकत यांच्या सौजन्याने आपल्याला प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. त्यामुळे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब समीर शेवाळे यांना जो किताब दिला जातोय तो अमितजी मोडक यांच्यातर्फे दिला जातोय. नो बॉल इथं पंचांनी नक्कीच कळवलाय. धावफलक अवांतर धावेने 27 धावा आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. मॅन ऑफ द मॅचचा किताब ओल्ड इज गोल्ड समीर यांना नक्कीच वितरित केला जातोय. आजचे बर्थडे बॉय अमित दादा मोडक यांच्या माध्यमातून खरं तर हा पुरस्कार त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सर्कल हातच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील आहे. धावफलक 2च्या मदतीने 30 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई सफर. चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलकावरती 34 धावा आहेत तर वैयक्तिक 30 धावसंख्येवरती सुनील मैदानाच्या आतमध्ये लढतायत झुंजतायत आणि फार मोठं आक्रमण आहे. हा देखील चेंडू हलकी चेज घेत नो +1 अर्थात 2 धावा इथं देखील येतील. धावफलकावरती 36 धावा. 36 ऑन बोर्ड. छत्तीस धावा आहेत धावफलकावरती. 9 चेंडू 31 धाब्यांची खेळी सुनीलची आहे. जबरदस्त खेळतोय आपल्या संघासाठी. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली आणि तदनंतर एक जबरदस्त कामकाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल सुनील. इथं देखील अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 3 धावा तर आल्या. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आणि 4थी धाव पळून पूर्ण आहे. धावफलक 4च्या मदतीने 40 धावा आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. 41 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथं देखील मिसफील्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चुका वारंवार चुका टाळाव्या लागतील. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. एक चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया हलक्या हाताने खेळलाय. इथे देखील नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 47 धावा. इथं देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथं देखील खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. 51 धावा आहेत. तर 13 चेंडू 40 धाव्यांची खेळी सुनीलची पाहायला मिळते. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे.
तर षटक क्रमांक 3 श्रावण मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने दिशा देण्याचं काम नक्कीच झालंय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथं देखील धावफलकावरती 53. 53 धावा सलामीची जोडी झुंजती मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 42 धाव्यांची खेळी सुनीलची आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने तिथे झेल टिपला जाईल आणि फलंदाज सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे यशस्वीरित्या येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू इथे कमालीचा नो बॉल. इथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला जाईल. धावफलकावरती 57 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं देखील डाव्या इष्टीच्या धुरूवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती 58 धावा. इथं आक्रमण आहे. चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार अक्रॉस दी बॅट. नक्कीच फटका पाहायला मिळाला. 64 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमित होत आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत अगदी एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 65 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने. तिथे देखील क्षेत्ररक्षक. नो बॉल. नो +1. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 67 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. ए रास्ते हे 4 के. सन सराटी जालवा सावकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 71. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 71 धावा आहेत. तर शेवटचं षटक अविनाश गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. स्ट्राईकच्या दिशेने स्वप्नील नक्कीच पाहायला मिळत आहेत. मग तर अनिल स्ट्राईकच्या दिशेने असतील. 1 मिनिट अंपायर. बॉल आहे ना बॉक्स मध्ये टाकायला. अविनाश आपल्याला विनंती. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका तर येतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयास. 2 धावा इथे देखील घेतल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जात आहे. जरी मोठे फटके इथे येत नसले तरी सिंगल डबल वारंवार घेण्याचं काम दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू अडवलाय. चेंडूची फेक होईल. तोपर्यंत इथं देखील 2 धावा. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे जाईल. 75 धावा आहेत धावफलकावरती. हा देखील चेंडू आडव्या बॅटने इथं खेळून काढलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. धावफलकावरती 76 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं देखील आक्रमण समोरच्या दिशेने.
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू एक टप्पा खात, खिलाडी के मस्तक पे दस्तक, शादन सावकार. धावफलकावरती 80 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथं देखील अगदी आपण पाहूया आडवा बॅट चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू अडवला जाईल, सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 82, 82 धावा. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावे प्रयास, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे धावबादची शिकार. फलंदाज होतोय बाद. एक डाव अर्थात 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्यात बाजारी मळा व्हाईट हॉर्स शिव राधानगर टायटन्स संघाने बनवल्या गेल्या 84 धावा, तर विजयासाठी बाजारी मळा व्हाईट हॉर्स संघाला 85 धाव्यांचं टार्गेट. 24 चेंडू 85 बनवायचे आहेत. चला मस्कू दादा, आपल्याला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एक लक्षात ठेवा, आपल्याला 12 वाजेपर्यंत काही करून लकी ड्रॉचा विनर काढायचा आहे. या लीगच्या होणाऱ्या 15 दिवसामध्ये जी वडकी प्रीमियर लीग खेळवली जाते ही 15 दिवसाची आहे. त्यामुळे या 15 दिवसात काही करून 12 वाजता जे प्रेक्षक आपल्यासाठी 8 वाजल्यापासून येतात, त्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंना विनंती आहे की आपण 12 वाजेपर्यंत त्या दिवसाच्या मॅचेस कंप्लीट करायच्यात. आणि प्रेक्षक राजासाठी एक विनंती आहे, जो लकी ड्रॉचा आपण ऑप्शन ठेवलाय तो लकी ड्रॉची नोंदचा टाइम हा 9 वाजेपर्यंत राहील. त्यामुळे 9 नंतर कुठल्याही प्रेक्षकाची लकी ड्रॉसाठी नोंद घेतली जाणार नाहीये. त्यामुळे प्रेक्षक राजाला विनंती आहे, आपण 9च्या आतमध्ये येऊन लकी ड्रॉ साठी नोंद करायची आहे. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग, शेवटचा डाव जो उर्वरित असेल. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 85 धाव्यांची गरज. लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. सूरज आणि रुद्रा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने नक्कीच दिशा दिली आहे, तिथे परफेक्ट गॅप शोधला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चानन चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जात आहे. शेवटचे 23 चेंडू बनवायचे आहेत. 81 धावा. 23 चेंडू 81 धावा. सूरज आणि रुद्रा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाजीच्या माध्यमातून मजकू मोडक गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. हा चेंडू देखील आडवा बॅटे नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. इथं देखील 2 धावा येतील. धावफलकावरती 6 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचे 22 चेंडू 79 धावा. विजयाचं समीकरण. शेवटची मॅच. कोण दावेदार ठरणार या मॅचचा, यासाठी मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने
हवाई फायर षटकार. मस्कू मोडक गोलंदाजी करतायत आणि त्यांनी जर लागोपाठचे 2 विकेट घेतले तर त्यांचे चिरंजीव करण मोडक यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. 12 धावा फलकावरती आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल समीकरण. इथं देखील 2 धावा येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 14 धावा. शेवटचे 20 चेंडू बनवायचे आहेत. 71. हा देखील चेंडू इथे कमालीचा. हा चेंडू देखील आक्रमकता आहे. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू बनवायच्या. 67 धावा. सूरज मोडक मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांनी जर लागोपाठचे 5 षटकार खेळले तर अजयजी साबळे साहेबांच्या वतीने 5000 रुपयाचं रोख प्राइज असणार आहे. श्रावण मोडक देखील आहेत. 5000 रुपयाचं रोख प्राइज. एका षटकाराची किंमत 1000 रुपये असेल. ते षटकार घेतले जाणार का? आणि 5000 रुपये इथे रोख जमा आहेत. 18 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 18 चेंडू. 67 धावा. विजयाचं समीकरण. स्ट्राईकच्या दिशेने आता रुद्र आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 सुनील शिंदे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. फलंदाजीमध्ये सुनीलने तर करामत केली. इथे गोलंदाजीमध्ये करामत करणार का? 15 चेंडू 42 धाव्यांची खेळी सुनीलची आपण फलंदाजी करत असताना पाहिली आहे. 7 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहिला. इथे गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळला. इथं देखील एक सिंगल. धावफलक 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती आहे. 17 चेंडू 66 धाव्यांची गरज. सुनील शिंदे पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला सूरज. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत खेचून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येतील. 2 धावा संख्येच्या मदतीने धावफलक 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 16 चेंडू बनवायचे. 64 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथं देखील चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 15 चेंडू बनवायचे. 64 धावा. हा चेंडू देखील अगदी हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. स्वतः गोलंदाज चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवतायत. तोपर्यंत एक सिंगल. षटक अगदी आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं मार्गस्थ आहे. 22 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 21 धाव्यांची खेळी सूरजची आहे. तर 1 चेंडू 1 धाव रुद्रची देखील पाहायला मिळेल. 14 चेंडू 63 धावा. विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. हा चेंडू देखील इथे बरीचशी उंची घेतोय फॉलो थ्रू मध्ये. आणि इथे कॉटन बॉलची विकेट. फलंदाज होतोय बाद. रुद्रला परतावं लागेल. तर न्यू बॅटर काळूराम मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 13 चेंडू बनवायचे. 62 धावा. 13 चेंडू 62 धावा. विजयाचं समीकरण. हा चेंडू समोरच्या दिशेने. हवाई फायर षटकार. शेवटचे 12 चेंडू बनवायचे. 56 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 29 बनवल्यात. 12 चेंडूंमध्ये 29 बनवल्यात. 12 चेंडूंमध्ये आता 56 धावा बनवायच्या आहेत. समर्थ शेवाळे या प्रेक्षकाने कॅच घेतलाय. प्रेक्षकाला विनंती आहे आपले 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या स्टेज समोर यायचंय.
क्रिकेट रसिकांसाठी असणारी पर्वणी, झेल घेतला मैदानाच्या बाहेर तरी 200 रुपयाचं प्राइज आयोजक कमिटीने नक्कीच घेतलेला एक जबरदस्त निर्णय. आणि तदनंतर मात्र क्रिकेट रसिक देखील मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खरं तर क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व आहेत, त्याचबरोबर सराव सातत्य देखील या पारितोषिकांच्या माध्यमातून शाबासकीची थाप देखील दिली जाते. इथं देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला आहे. सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 31, 31 धावा. शेवटचे 11 चेंडू बनवायचे 54 धावा. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए. आग लावणारी फटकेबाजी इथून पुढील काळामध्ये करावी लागेल. 10 चेंडू 54 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच आहे. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावरती 33, 33 धावा. शेवटचे 9 चेंडू 52 बनवायचे आहेत. हा देखील चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही तोपर्यंत अगदी एक वेगवान सिंगल. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील. शेवटचे 8 चेंडू 51 धावा. आता इंग्रजांचं तत्व नक्कीच अवलंबावं लागेल. बाजारेमाळा व्हाईट हाऊस संघाला तोडा फोडा आणि राज्य करा. हा चेंडू देखील आडव्या बॅटने तिथे अक्रॉस दी बॅट खेळला होता, परंतु झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. दिनेश झेल टिपताना पाहायला मिळाले. काळूरामला परतावं लागेल. 35 धावा आहेत. शेवटचे 7 चेंडू बनवायचे 50 धावा. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी जेवढे 27 संघ आहेत, या 27 संघांना विनंती आहे आणि मेन म्हणजे कॅप्टनला विनंती आहे, उद्यापासून आपल्या प्रत्येक टीम मधला खेळाडू हा एक खेळाडू आपण आपल्या आयोजक कमिटीमध्ये पाठवून द्यायचा आहे. कारण जे इथे निर्णय घेतले जातात, इथे जे बॉल दिले जातात, हे सगळे निर्णय आपल्याला कुठल्या टीम पासून लपून ठेवायचे नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक कॅप्टनला आयोजक कमिटीकडून विनंती आहे की आपण प्रत्येक आपला एक खेळाडू हा आयोजक कमिटीमध्ये पाठवायचा आहे. उद्यापासून बॉल देणे झाले, फक्की मारायचं काम असू दे, स्टंप लावणे असू दे, काय असू दे, पण आपला एक खेळाडू आपल्या आयोजक कमिटीमध्ये असला पाहिजे. म्हणजे उद्या कुठला जरी निर्णय तुम्हाला चुकीचा वाटला तरी तुमच्या प्रत्येक टीम मधला एक खेळाडू हा आयोजक कमिटीमध्ये राहील. तरी आयोजक कमिटीकडून प्रत्येक संघांना विनंती आहे, उद्यापासून एक खेळाडू पाठवा. शेवटचे 7 चेंडू बनवायचे आहेत 50 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील इथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा बनवल्यात. शेवटचे आता 6 चेंडू बनवायचे 50 धावा. राधानगर टायटन्स टीम नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळेल, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं समीकरण आपण सांगू शकत नाही. एखाद 2 खराब चेंडू सामन्यात अजूनही रंगत आणू शकतात. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचे नक्कीच प्रयास जरूर होता. तोपर्यंत एक धाव इथं देखील आली जाईल. शेवटचे आता 5 चेंडू बनवायचे 49 धावा. विश्वास ऑन स्ट्राइक. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, समजू शकत नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत अजूनही 49 धावा. इथे देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 37 धावा. 3 चेंडू 48. इथं देखील आक्रमण होत आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथं देखील आक्रमण होत आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. जो या आधीचा 6चा कॅच घेतलाय त्या प्रेक्षकाचं नाव पुन्हा एकदा समर्थ शावळे. समर्थला विनंती आहे की आपले 200 रुपयाचे पारितोषिक घेण्यासाठी यायचे.
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने इथे फलंदाज होत आहेत बाद आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर सामना देखील संपलाय. शिवराधानगर टायटन संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 15 चेंडू 42 धाव्यांची खेळी करणारा 7 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेत 11 धावा खर्च करणारा सुनील शिंदे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुनील, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. जे प्रत्येक टीमच्या प्रत्येक प्लेयरला आपण इथं बोलावण्याचं जे डिसिजन घेतलंय, कारण पुढच्या वर्षी ज्या टीमकडे नियोजन जाईल, ज्या 2 टीम फायनल खेळतील त्या 2 टीमकडे आपण पुढच्या वर्षीचे नियोजन देण्याचे डिसिजन घेतलेले आहे. त्यामुळे प्रत्येक टीमचा खेळाडू हा आयोजन कमिटीमध्ये असणे गरजेचं आहे. त्यामुळे स्कोअरबोर्ड असो